नमस्कार. आता परवा एक जवान शहीद झालेलं वाचनामध्ये आलं. असे कितीतरी जवान आपले बॉर्डरवर जे आहेत तैनात आपल्या संरक्षणासाठी, जनतेच्या संरक्षणासाठी, ते कितीतरी असे शहीद होतात युद्धामध्ये. युद्ध असू दे नसू दे, संरक्षण करताना शहीद होतात. तर मला असं वाटलं, ते कालच्या मी व्हिडिओमध्ये जे बोललं ते दृश्य बघून मला असं वाटलं, त्यांची पण मुलं आहेत ना हो, त्यांचं पण कुटुंब आहे की नाही, त्यांची मुलं आहेत, शिकतात, मोठी होतात आणि खूप मोठ्या मोठ्या पदावर लोक असतात, कर्नल, मेजर, अमुक तमुक, त्यांची मुलं मोठी असतात. त्यातल्या कुठल्या तरी त्यांच्या मुलाला कधी तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याशी असा वाद घालताना पाहिला आहेत का हो? की माझे वडील देशाचं संरक्षण म्हणजे जनतेचं संरक्षण, की कालचं मी जे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की हे असे लोक शहीद होतात म्हणून ही मुलं इथं वाद घालायला या ट्रॅफिक पोलीसवाल्याशी वाद घालू शकतात. जर त्यांना तिथं पाठवलं तर कळलं तर ते वाद घालू शकतील का? मग कोणत्या तरी मिलिटरीमनच्या मुलाला तुम्ही असं म्हणताना कधी बघितलं आहेत का, अरे माझे वडील तिथं बॉर्डरवर शहीद झाले म्हणून तुम्ही इथं नोकरी करू शकताय, नाही तर तुम्ही काय नोकरी करू शकणार नाही, माझ्याकडनं काय फैन बिन घेऊ नका, माझे वडील आधी मुळात शहीद झाले, बघा तिथं गावात येऊन त्यांचा पुतळा. असं कोणत्याही सैनिकाच्या मुलानं म्हटलेलं आज तागायत मी एवढी मोठी आहे पण कधीही मी ऐकलेलं नाही. कुठल्याही सैनिकाचा मुलगा आरोगंटली बोलताना मी ऐकलेलं नाही. पण हे मात्र लोक लगेच काढतात की मी कोण आहे, ते कोण आहेत, हे कोण आहेत, माझ्या नातेवाईक अमुक आहे, तंतमुक आहे. मग काय आमच्यासारख्या सामान्य लोकांनीच फक्त शिक्षा घ्यायची का? असं नाही, नम्रतेनंच राहिलं पाहिजे. आपले प्रधानमंत्रीसुद्धा किती नम्रतेनं राहतात बघा. एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या खासदारांचा रिपोर्ट घ्यायचं ठरवलं. आता आपले पंतप्रधान हे सुद्धा उत्तर प्रदेशमधलेच खासदार आहेत आणि त्यांना ते पत्र काही आलं नाही. आलं त्यांना कळल्याबरोबर त्यांनी लगेच ते म्हणले, मी प्रधान सेवक आहे, जनतेचा सेवक आहे. जशी इतर खासदारांची तुम्ही प्रगती रिपोर्ट मागितलेत तसेच तुम्ही माझा का मागितला नाही? माझा हा मागितला पाहिजे आणि माझाही प्रगती रिपोर्ट तुमच्या दप्तरी जमा पाहिजे. कुठं ही नम्रता आणि कुठं हे साधं नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याशी नातं असणाऱ्या लोकांचं.